हॅलो एव्हरीवन, मी अपूर्वा आणि अपूर्वा माने व्लॉग जे चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजचा व्लॉग हा माझा डेली रुटीन व्लॉग आहे आणि इथं मी थोडंसं गरम करून पाणी पित आहे उठल्या उठल्या। ही माझी रोजची सवय आहे की उठल्या उठल्या अगोदर मी पाणी घेते आणि त्यानंतर आंघोळ करून देवपूजा करते। इकडे थंडी खूप आहे म्हणून अगोदर चहा घ्यावीशी वाटली आणि बरेच दिवस झाले हेच माझं रुटीन आहे की मी आंघोळ केल्यावर चहा घेते, नाहीतर नाश्ता केल्यानंतर चहा घेणं ही माझी सवय होती। पण थंडीमुळं अगोदर चहा घेतलं की थोडंसं बरं वाटतं। इथे आता मी डब्यासाठी भेंडीची भाजी करत आहे। आजचा मेनू खूप सोपा होता, म्हणजे भेंडीची भाजीच मला आणि पोळी मला डब्यामध्ये द्यायची होती आणि नाश्त्यासाठी त्यांच्यासाठी पोहे बनवायचे होते। आदिश्री पण थोडेफार पोहे खाऊन घेते, म्हणजे पोट भरून नाही खात पण थोडेफार पप्पांसोबत ती पोहे खाते। तर खूप कमी तेलात बनवलेली ही भेंडीची भाजी मी इथं बनवत आहे आणि ती डब्यात द्यायला खूप चांगली वाटते, म्हणजे अशी मोकळी मोकळी बनते। त्यानंतर मी इथं पीठ चुरून बाजूला ठेवते, म्हणजे थोडं ते मुरेल आणि त्यानंतर पोहे बनवून घेते। इथं आमचा तिघांचाही नाश्ता झालेला आहे आणि शेवटी मी पोळ्या भरून घेते आणि नंतर त्यांचा टिफिन पॅक करते। असेच डेली रुटीन व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसे व्लॉग पाहायला आवडतील। इकडे फार थंडी आहे म्हणून स्वेटर काढावंसं वाटतच नाही आहे। तर इथं आता माझा टिफिन पण रेडी झालेला आहे। त्यानंतर आम्ही खाली आलो होतो, म्हणजे थोडा फला कढीपत्ता हवा होता आणि आदिश्रीला इथं खेळावंसं वाटलं, म्हणजे पतंग वगैरे दिसला तर तिचा खाली आल्यावर म्हणजे तिला खाली खूप यावंसं वाटतं, म्हणजे मोकळी जागा भेटते खेळण्यासाठी। घरात तेवढी जागा नाही आहे खेळण्यासाठी म्हणून तिला खाली खूप यावंसं वाटतं। आता मी थोडा वेळ कढीपत्ता आणण्यासाठी खाली गेले होते। आदिश्री थोडा वेळ खेळली, थोडा वेळ म्हणजे बराच वेळ ती खाली खेळली आणि तिच्यासाठी मी आता ओ नो आता मी तिच्यासाठी खिचडी लावून घेते कुकरमध्ये, म्हणजे ती जेवण करेन आणि त्याच्यानंतर तिला मी झोपू घालते, म्हणजे ती झोपल्यावरच मी बाकीचे कामं करून घेते। काय काय करायली? ओम नमः शिवाय म्हणून दाखव। ओम नमः शिवाय, तसं नाही, छान ओम नमः शिवाय छान म्हणून दाखव ना। इथं मी तिच्यासाठी साधी सोपी सिंपल अशी खिचडी बनवली आहे कुकरमध्ये। ती आता झोपलेली आहे तर मी सगळे कामं माझे करून घेते, कारण ती उठल्यावर परत तिच्याकडे लक्ष देत माझे कामं होत नाही आणि ती कामंही मला करू देत नाही। आता इथे संध्याकाळ झालेली आहे आणि माझे सगळे कामही झालेत, म्हणजे तिची झोप पण झाली आदिश्रीची आणि त्यानंतर मी तिला मॅगी करून दिली होती। मॅगी मी वळवटाची मॅगी बनवते, म्हणजे कोणी त्याला शेवया पण म्हणतात, तर मी त्या वळवटाचीच मॅगी तिला नेहमी करून देते आणि मुलं ती आवडीने खातात। काय काय डान्स करायली? हा 5:30 झालेत आणि मी इथं माझ्यासाठी चहा बनवून घेते। दूध प्यायचं? आधी दूध पाहिजे? आ इकडे येऊन सांग ना मला, ये। हा आता संध्याकाळचे 5:30 झालेले आहेत आणि मी इथं माझ्यासाठी चहा बनवून घेते आणि पुन्हा नंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते। संध्याकाळ झाली की आदिश्रीला खाली जावंसं वाटतं, पण आज खूपच थंडी आहे त्यामुळे आम्ही खाली नाही गेलोत। तर ती इथंच खेळत होती, बकेट आणली तिने आणि त्यामध्ये बॉल टाकायचा असा ती गेम खेळत होती। तर मी तिला विचारलं की हे तू वेगवेगळे सॉक्स का घातले, तर ती मला सांगत होती की बघ मम्मी मी सगळे सॉक्स काढून फेकले आणि माझे मी सॉक्स घातले, असं ती सांगत होती। तर ती असे काम करते की सॉक्स घालणं किंवा स्वेटर घातलेलं काढणं किंवा आपापलं पॅन्ट आपापला घालणं, अशी ती बरेच कामं करते। तर इथं ती खेळत होती आणि मी माझा स्वयंपाकाला लागते आता।
सकाळसाठी मी इथं पालक उकडून घेत आहे, कारण सकाळी घाई होऊ नये म्हणून मी आदल्या दिवशीच पालक उकडून ठेवते. आणि त्यानंतर आजचा स्वयंपाक होता की मला भाकरी बनवायच्या होत्या. तर आदिश्री आली माझ्याकडे आणि चल मम्मी आपण अजून खेळूयात म्हणून मला हॉलमध्ये घेऊन गेली. तर मी तिच्यासोबत थोडा वेळ खेळते आणि त्यानंतर जे संध्याकाळी माझा स्वयंपाक आहे ते मी बनवून घेते. तर आता रात्रीचं जेवण रेडी आहे. भाकर आणि तिखट वरण भात आणि भाजी हाच मेनू होता आज. तर आज मी आवऱ्याच्या शेंगाची भाजी बनवलेली आहे आणि त्यासोबत भाकर ही खूप छान लागते. हॅलो पाऊस पाऊस म्हण लागली मन मम्मी. म्हण ना पाऊस म्हण ना. पाऊस ये पाऊस ये पाऊस ये. तसं नाही, ए रे पावसा ए पाऊस तुला देते पैसा, तुला देता पेचा पैसा झाला खोटा, पेचा जाय कोटा पाऊस आला मोठा. पाऊस आला मोठा. एग सरी एका छाई माझे मडके भारी, मागे मागे बाई मडके गेले वाहून, मागे बे माऊन सरी आली धावून. ताई आहे डाऊन. पाऊस पडला रिमझिम, पाव फाय अंगण झाले ओले चिम, अंकाय जाय ओये मी. पाऊस पडतो मुसळधार, पाव मोनाय जाय पये रान होईल हिरवेगार, पान होय हिरवेगार. हे दय छान. छान. बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. अजून तर आता माझं जेवण आणि रात्रीचे भांडे पण झालेले आहेत. गॅसचा ओटामिटा मी पुसून घेतला आहे आणि आमच्याकडे रात्री दूध येते, तर मी इथं दूध वगैरे तापून घेतले. त्यानंतर मला उद्या चणे बनवायचे होते, तर मी इथं चणे पण रात्री भिजवून ठेवले मी. आणि आता आदिश्री कुठे आहे ते आपण पाहायला जाऊ. पडली तू? कुठे आहे तू? इकडे बघ, दाखव कुठे आ मी झोपे तू झोपे. बर आले. बाय. ठीक आहे, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.